हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल डेली डिटॉक्स. तर आत्ता सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आमचा अचानक प्लॅन ठरला की आम्ही जर्मनीला जाणार आहे. तर या व्लॉगमध्ये आम्ही आमच्या थ्रूआउट जर्नीमध्ये काय काय मजा केली, काय ॲडव्हेंचर केलं, काय काय बघितलं हे तुम्ही बघणार आहात. सगळ्यात आधी तुम्ही जाऊन पहिलं सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि आय होप यू गाईज लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला अजून जर का काही व्हिडिओजच्या बाबतीत सजेशन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नेक्स्ट टाईम ते व्हिडिओज बनवेन. सो लेट्स गो. तर युरोपमध्ये मोस्ट ऑफ इंटर कंट्रीजमध्ये ट्रॅव्हल करणं खूप इझी आहे. फ्लाईट्स पण खूप चीप रेट्समध्ये असतात आणि बसेस पण आहेत, ट्रेन्स पण आहेत. तर आम्ही आरीने जाणार होतो, रिजनल ट्रेनने जाणार होतो, जी विदिन 4 आवर्स आम्हाला कोपनहेगनवरून हॅम्बर्गला पोहोचवणार होती. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जादू धूप मिली. गुड मॉर्निंग. कुठे चाललोय आपण? हॅम्बर्गला. रेडी आहे तू? कुठे तुझी बॅग? अगं तुझी बॅग. वाव. गुड मॉर्निंग. सो आपण इंडियामध्ये जसं रेड बसवरून वगैरे इंटरसिटीसाठी बस बुक करतो किंवा ट्रेन बुक करतो, सेम तसंच इंटर कंट्रीसाठी आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं ट्रेन बुक करू शकतो. फक्त तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट आणि रेसिडेन्स परमिट पाहिजे ट्रॅव्हल करताना. हॅलो. हाय. आमची जर्नी सुरू होत नाही तोपर्यंतच आम्ही स्टोरी टाकायला सुरुवात केली होती आणि स्टोरीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सॉन्ग. जाऊ इंडियाला, इंडिया रिटर्न. कधी करायचं रिटर्न तुझं? लवकरच. ओके. हे कसं आहे? एक ठेव. हे नको, एक ठेव. सगळ्यांचे गिफ्ट खेळायला लागली ती. आम्ही अराउंड 10च्या आसपास सकाळी पोचलो होतो स्टेशनवरती. आणि युरोपमध्ये फिरायचं म्हणजे सगळ्यात पहिलं तर पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला पास काढावा लागतो. तर आम्ही तेच डिस्कस करत होतो की पास कसा काढायचा. आणि इथे फिरायचं म्हणजे एक तर तुम्ही वॉक करू शकता, नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्ट. दुसरा, तुमच्याकडे कॅब वगैरे जर का भरपूर पैसे असेल तरच तुम्ही कॅब वगैरे अफोर्ड करू शकता, ऑरल्स नाही. पेंटिंग जैसा है ना, वो बादल जैसे बनाते हैं. सेम टू सेम पेंटिंग सारखं दिसत आहे. कसं मासे दिसतात. तर आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी ग्रुप पास घेतला होता, जो अराउंड 40 युरोजचा होता आणि ज्याच्यामध्ये 5 जण इन्क्लुडेड होते. तर ह्या पासमध्ये बस, ट्रेन, मेट्रो आणि फेरी अशा जेवढ्या काही जर्मनीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट होते ते सगळे इन्क्लुडेड होते. बट आम्हाला जिथून बस पकडायची होती तो स्टॉप सेंट्रल स्टेशनपासून लांब होता, त्यामुळे आम्ही तिथपर्यंत चालत गेलो. आणि वन बेस्ट थिंग विच आय फाउंड आउट वॉज की यांच्या प्रत्येक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फ्री वायफाय कनेक्शन होतं. आणि ते असं नावाला द्यायचं आहे म्हणून दिलेलं नव्हतं, त्याला प्रॉपर रेंज होती, ते खूप छान कामही करत होतं. आमचं या ट्रिपमधलं सगळ्यात मोस्ट प्लेस टू विजिट होता हॅम्बर्ग टाउन हॉल. तर या टाउन हॉलची एक हिस्टॉरिक स्टोरी आहे.
तर हे जे वरती तुम्हाला विंडोज दिसत आहेत त्या विंडोजच्या साईडला जर्मनीचे 20 किंग्स जे राहून गेलेत त्यांचे स्कल्पचर आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत. आणि जर तुम्ही वरती बघाल तर तिथे एक क्लॉक आहे जो वर्किंग क्लॉक आहे आणि त्याच्याच खाली बरोबर एक बर्ड आहे, तो फिनिक्स बर्ड आहे. तर फिनिक्सचा आणि या टाउन हॉलचा रिलेशन असं की 1840s मध्ये एक खूप मोठी आग लागली होती आणि त्याच्यामध्ये या टाउन हॉलचे खूप नुकसान झालं होतं. The City Hall, seat of the Senate and Parliament of the Free and Hanseatic City of Hamburg, built in 1886-97 to the plans of 7 Hamburg architects. The previous City Hall was destroyed in the fire of 1842. This is how it looks from inside. ही एंट्रन्स आहे. त्याचं गेट पण कसं एकदम कोरीव आणि खतरनाक आहे. टाउन हॉलच्या आतमध्ये मोस्ट ऑफ सगळे बॅनर्सच लावलेले आहेत. तर हॅम्बर्गच्या हिस्ट्री रिलेटेड, त्यांच्या किंग रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या लावलेल्या होत्या. आणि एक वॉरशिप होती इथे. ॲज यू ऑल नो की जर्मनी हे त्यांच्या नेव्ही सिक्युरिटीसाठी फेमस आहे. तर इथे एक वॉरशिप डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवलं होतं. रेस्ट टॉकिंग अबाउट द आर्किटेक्चर ऑफ द टाउन हॉल, हा खूप बारकाईने डिझाईन केला होता. खूप असं रॉयल टच दिलं होतं. आणि या टाउन हॉलच्या एका साईडला एक एरिया होता जो पब्लिक ॲक्सेससाठी नव्हता. सो ओव्हरऑल इट वॉज व्हेरी रॉयल, व्हेरी ऑथेंटिक आणि छान होता, क्लीन होता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे. टाउन हॉलच्या बॅक साईडला एक फाउंटन होतं आणि फाउंटनच्या तिथेच हायजिया नावाची जर्मन गॉडेस आहे जी हेल्थ आणि प्रॉस्पॅरिटीसाठी बिलॉंग करते. तर तिचा स्कल्पचर होता आणि त्याच्या आजूबाजूने मग त्यांच्या हिस्ट्री रिलेटेड स्कल्पचर्स होते. ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. खूप छान होतं, खूप मस्त वाटलं बघून. इथे तुम्हाला क्लिअर दिसेल 2 विंडोजच्या मध्ये जे असं मूर्ती टाईप दिसत आहे ते त्यांचे राजे होते. जर्मनी इज ऑल अबाउट ऑटोमोबाईल्स. सो इथे खूप वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या शेपच्या गाड्या आम्हाला बघायला भेटल्या. आणि आपल्या इकडं जसे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये मंदिर असतात तसेच फॉरेन कंट्रीजमध्ये चर्च असतात. तर ज्या दिशेने आम्ही चाललो होतो तिथे हे एक चर्च होतं विच वॉज व्हेरी नाईस. अँड सो वी डिसायडेड टू गो इनसाइड. पण आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हते त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ आणि फोटो कॅप्चर केला. तर हे जे तुम्हाला क्लॉक दिसतंय मोठं, तर ते रिअल क्लॉक आहे आणि प्रत्येक 1 आवर नंतर ते बेल रिंग करतं. तर हा बस स्टॉप आहे आणि आमची 16 नंबरची बस होती जी 5 मिनिटांनी येणार होती. इथे डिजिटल बोर्ड यूज करतात बसचा टाईम नोट करण्यासाठी. विंडोच्या बाहेर एवढ्या सुंदर आणि सुरेख बिल्डिंग होत्या ज्या एकदम मेस्मरायझिंग होत्या. कैसे बैठे ना अंकल कमी बोला ना जरा. दिस वॉज आवर हाऊस फॉर नेक्स्ट 2 days. हे आम्ही Airbnb बुक केलं होतं सगळ्यांसाठी, ज्याच्यामध्ये एक लॉंग लिव्हिंग एरिया होता. त्यामध्ये सोफा कम बेड आणि बंक बेड होता. खूप छान फर्निश केलं होतं यांनी. मोस्ट ऑफ युरोपियन कंट्रीजमध्ये IKEAचंच फर्निचर असतं. मग ते किचन युटेन्सिल्सपासून ते बेडशीटपासून सगळंच IKEAचं असतं. दिस वॉज दी फर्स्ट फ्लोअर. खाली बघू तसं
ओ वा. लॉक लावून ठेवले बघ त्यांनी कपाटांना. We have small dishwasher. Oh my man. And then we have crockery. Crockery. And we have some utensils. Best. Here also we have utensils. Wow. Separate coffee machine. And all. Wait baby, I'll turn around. Just let me show this also na. Oven hai. We have oven and a big fridge. The empty big fridge. Where's the fridge? That is the fridge, but it's empty. Oh wow. आणि मग आम्ही फ्रेश होऊन परत निघालो सनसेट व्ह्यू बघण्यासाठी. मैंने नहीं देखा तो पत्ती चिपक गई. संतोष उसमें दूध डालने जा रहे थे. नहीं, संतोष उसमें दूध डालने जा रहे थे. तो तूने काला चाय बना दी. सो आम्ही आता अंडरग्राउंड मेट्रोने चाललोय. फिर मेरे पैर पड़ने लगे वो. तो काली चाय बना दी क्या फिर तूने? दुआ दुआ आम्हाला सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही आता नेक्स्ट ट्रेनने चाललो होतो. सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये 2 गोष्टी कॉमन असतात, ते म्हणजे एक मॅप आणि दुसरं म्हणजे डिजिटल बोर्ड. संतोष ती काय म्हणते? ती तू करणारी काय म्हणते? की म्हटली पैदलों के बीच का अंतर में ध्यान रखिए. कशाच्या म्हटलं? गाड़ी के पायदान और रेल टपरी के बीच का टपरी नहीं पटरी सॉरी रेल पटरी के बीच में अंतर को ध्यान रखिए. आणि ती ह्याच्यात बोलली जर्मन लँग्वेज मध्ये आणि तुला जर्मन मध्ये हिंदी मध्ये बोलली ती. जर्मनच्या हिंदी हिंदी मध्ये. मध्ये बोलली. असे माझी ओळख आहे अशी माझी. हां बर चालेल. एकत्र चालले आता. प्रॅक्टिस सुरू त्यांची. फॉरेन कंट्रीमधला ग्लो काही वेगळाच असतो. त्या तिकडची सनलाईट, तिकडचं ब्रीज, तिकडचं नेचर खूप वेगळं असतं. सनराईज, सनसेट याचा जो ह्यू आहे त्याचा पण खूप वेगळाच इफेक्ट असतो. जे कलर्स असतात ते एकदम व्हायब्रंट आणि रिअल वाटतात आणि खूप सुदिंग असतात. डोळ्यांना एकदम असं शीतल वाटून जातं त्या कलर्सने. लहानपणी जेव्हा 7th स्टँडर्डच्या हिस्ट्री बुकमध्ये मी ॲडॉल्फ हिटलरबद्दल वाचत होते, तेव्हा कधी विचार पण आला नव्हता डोक्यात की मी जर्मन कंट्रीमध्ये जाऊन एक्सप्लोअर करेन किंवा त्या कंट्रीमध्ये पाय ठेवेन. हे पण माझ्यासाठी विचार करणं खूप अशक्य होतं. पण गोष्टी खूप इझी असतात, आपण त्यांना कॉम्प्लिकेट करत जातो. मॅनिफेस्ट केलं की सर्व काही होतं. मन साफ ठेवायचं, निर्मळ ठेवायचं आणि आपल्या भावना सुंदर ठेवायच्या. तर येस, हा होता माझा आजचा दिवस. पुढे दुसऱ्या दिवशी काय झालं हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन. टिल देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला जर का काही सजेशन द्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच. टिल देन बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.